गुड मॉर्निंग. माझं नाव सोहन. आज आपण क्लासिफिकेशन रिपोर्ट इन मशीन लर्निंग या विषयावर प्रेझेंटेशन करणार आहोत. हा रिपोर्ट मशीन लर्निंग मध्ये मॉडेलच्या मूल्यांकनासाठी खूप महत्वाचा भाग असून तो अॅक्युरेसी या टर्म पेक्षा खूप सखोल आपल्याला माहिती प्रोव्हाइड करून देतो. क्लासिफिकेशन रिपोर्ट का गरजेचा आहे? अॅक्युरेसी कधी कधी चुकीचा आभास निर्माण करू शकते, विशेषतः इम्बॅलन्स डेटा असताना. आता इम्बॅलन्स डेटा म्हणजे काय? तर इम्बॅलन्स डेटा सेट मध्ये डेटा सेट हा व्यवस्थित डिवायडेड नसतो. म्हणजे डेटा सेट मध्ये आता फॉर एक्झाम्पल स्पॅम फिल्टरिंगचा डेटा सेट आहे, त्यामध्ये स्पॅम आणि नॉन स्पॅम ईमेल्स आपल्याला भेटतात. जर त्या डेटा सेट मध्ये स्पॅमचे ईमेल्स जर 90% असतील आणि नॉन स्पॅम ईमेल्स जर 10% असतील, त्या डेटा सेटवर एखादा मॉडेल आपण जर ट्रेन केला असेल तर ऑफकोर्स कुठल्या पण इनपुटला ते आउटपुट स्पॅम फिल्टर मधूनच देईल, कारण आपण मॉडेल हा स्पॅम फिल्टरच्या बेसिसवर झुकलेला असतो. कारण स्पॅम फिल्टरचे जे पण कॅटेगरीज आहेत, जे पण आपण म्हणू शकतो की प्रमाण आहे, अमाऊंट ऑफ स्पॅम फिल्टरिंग जास्त आहे आणि नॉन स्पॅमचा डेटा आपल्याकडे त्या डेटा सेट मध्ये कमी आहे, तर हा इम्बॅलन्स डेटा असतो. तर अॅक्युरेसी या डेटा सेटवर विशेषतः इम्बॅलन्स डेटा सेटवर चुकीचा आभास निर्माण करून देते. उदाहरणार्थ मेडिकल डायग्नोसिस मध्ये जर कॅन्सरचा रुग्ण असेल आणि त्यात जर आपल्याला तो ओळखता आला नाही तर परिणाम गंभीर होऊ शकतात. पण उलट चुकीचे कॅन्सर असल्याचे सांगितले तर त्रास तेवढा गंभीर होणार नाही. अॅक्युरेसी मात्र या दोन्ही चुका सारख्याच मानते. आणि क्लासिफिकेशन रिपोर्ट या समस्येवर उपाय देतो. तो प्रत्येक वर्गासाठी प्रिसिजन, रिकॉल, F1 स्कोर आणि सपोर्ट हा मॅट्रिक्स दाखवतो. त्यामुळे आपल्याला मॉडेलची खरी ताकद आणि कमकुवत बाजू आपल्याला दिसून येते. तर आपण क्लासिफिकेशन रिपोर्ट का वापरतात ते आपण बघितलं. तर आपण आता क्लासिफिकेशन रिपोर्ट म्हणजे काय हे बघूया. क्लासिफिकेशन रिपोर्ट मध्ये 4 की मॅट्रिक्स असतात. त्यामध्ये प्रिसिजन म्हणजे सस्पृष्टता, रिकॉल, F1 स्कोर आणि सपोर्ट हे 4 की मॅट्रिक्सेस आपल्याला दिसून येतात. तर प्रिसिजन म्हणजे सस्पृष्टता, मॉडेलने होय म्हणजे पॉझिटिव्ह असा अंदाज लावलेल्या सर्व परिणामांपैकी प्रत्यक्षात किती बरोबर आहे. उदाहरणार्थ 100 डॉक्टरांनी सांगितलं 100 रुग्णांना कॅन्सर असल्याचा निष्कर्ष लावला, पण प्रत्यक्षात 70 लोकांनाच कॅन्सर आहे, तर त्याचं प्रिसिजन हे 70% ठरेल. आणि रिकॉल, हाऊ मेनी ऍक्च्युअल पॉझिटिव्ह वेअर डिटेक्ट, म्हणजे बरोबर अंदाज किती डिटेक्ट झालेला आहे मॉडेलमधून ते आपल्याला रिकॉल मध्ये समजून येते. प्रत्यक्षात होय असलेल्या घटनांपैकी मॉडेलने किती शोधून काढल्या. उदाहरणार्थ विमानतळामध्ये एक सिस्टीम आहे, ती क्लासिफाय करते की बॅग मध्ये कोणत्या इलिगल सामान आहे की नाही अशी डिटेक्ट करणारे एक मशीन आहे. तर त्यामध्ये 50 बॅग मध्ये शस्त्र आहेत, स्कॅनरला 45 सापडले, तर रिकॉल हा 90% ठरेल, कारण 10% 50 बॅग मधून 45 त्याला सापडल्या, तर 10% हे त्याने म्हणजे मिस केलं, म्हणजे सोडून दिलं. म्हणजे त्याने फक्त 90% बॅग ह्या बरोबर आहेत अशा क्लासिफाय केल्या. नंतर F1 स्कोर. F1 स्कोर प्रत्यक्षात प्रत्येक वर्गातील नोंदीची संख्या. उदाहरणार्थ एका वर्गात नाही, सपोर्ट प्रत्यक्षात एका वर्गातील नोंदीची संख्या हे आपल्याला दाखवते. एका वर्गात 50 विद्यार्थी आहेत, त्यापैकी 10 नापास आणि 40 पास झाले, तर सपोर्ट 10 विद्यार्थ्यांसाठी हा 10% दाखवेल आणि सपोर्ट 40 पास मुलांसाठी 40% दाखवेल. तर आपण क्लासिफिकेशन रिपोर्ट का वापरतो कळालं आपल्याला. आणि आपण क्लासिफिकेशन रिपोर्ट म्हणजे काय भेटलं, तर आपण क्लासिफिकेशन रिपोर्टचं ऍक्च्युअल मेकॅनिझम आपण आता समजून घेऊ. क्लासिफिकेशन रिपोर्ट मध्ये ऍक्च्युअल मेकॅनिझम मध्ये एक मॅट्रिक्स असतो, त्यामध्ये मॅट्रिक्स 4 टर्म्स मध्ये डिवायडेड असतो. त्यावरूनच आपण प्रिसिजन, रिकॉल आणि F1 स्कोर हे कॅल्क्युलेट करत असतो. तर
त्या मॅट्रिक्स मध्ये ट्रू पॉझिटिव्ह, फॉल्स निगेटिव्ह आणि ट्रू निगेटिव्ह हे 4 घटक आपल्याला दिसून येतात. तर ट्रू पॉझिटिव्ह म्हणजे काय? ट्रू पॉझिटिव्ह म्हणजे तो क्लास एकदम बरोबर आहे हे ओळखून देतो. म्हणजे करेक्टली प्रिडिक्टेड ॲज द क्लास, की एखादा मेल हा आपल्याला इनपुट आला, एखादा मेल आपल्याला जर इनपुट आला आणि तो जर व्हॅलिड मेल असेल तर तो मॉडेल आपल्याला, तर या क्लासमध्ये तो करेक्टली तो व्हॅलिड मेल आहे असं दिसून येतं. फॉल्स पॉझिटिव्ह मध्ये इनकरेक्टली प्रिडिक्टेड असतात, म्हणजे तो व्हॅलिड असून ते इनकरेक्ट प्रिडिक्ट करतं की हा मेल व्हॅलिड नाही. उदाहरणार्थ एखादा बॉस कडून जर मेल आला असेल आणि तो स्पॅम नसून तो स्पॅम म्हणून जर मॉडेलने त्याला फिल्टर केलं स्पॅमच्या कॅटेगरीमध्ये, तर तो चुकीचा ठरेल. त्यालाच फॉल्स पॉझिटिव्ह म्हणतात. फॉल्स निगेटिव्ह मध्ये क्लासचे प्रिडिक्शन चुकीचे ठरतो. म्हणजे स्पॅम एखादी म्हणजे एअरपोर्ट टर्मिनलवर ज्या पण मशीन असतात त्यामधून इलिगल असणाऱ्या बॅग्स कोणत्या आणि नॉन इलिगल असणाऱ्या बॅग्स कोणत्या हे जर क्लासिफाय करायचं असेल आणि त्यात इलिगल बॅग्स काही मॉडेलने मिस केला तर ते फॉल्स निगेटिव्ह या कॅटेगरीमध्ये पडतात. ट्रू निगेटिव्ह मध्ये म्हणजे मेल आलेला आहे आणि तो स्पॅम नाही आहे आणि मॉडेलने ते स्पॅम नाही म्हणून त्या क्लासमध्ये टाकलं तर तो ट्रू निगेटिव्ह ठरेल. तर या 4 घटकांचा वापर करून आपण प्रिसिजन, रिकॉल आणि F1 स्कोर हे कॅल्क्युलेट करत असतो. तर प्रिसिजन हे कॅल्क्युलेट करण्याचा फॉर्म्युला ट्रू पॉझिटिव्ह डिवायडेड बाय ट्रू पॉझिटिव्ह फॉल्स प्लस फॉल्स पॉझिटिव्ह. रिकॉल साठी ट्रू पॉझिटिव्ह डिवायडेड बाय ट्रू पॉझिटिव्ह प्लस फॉल्स निगेटिव्ह. आणि F1 स्कोर साठी 2 multiplied by precision into recall, which is divided by precision, which is the sum of precision and recall. आता आपण हे मॉडेल म्हणजे क्लासिफिकेशन रिपोर्ट पायथन लायब्ररी थ्रू इम्पोर्ट करत असतो आणि त्यासाठी आपण पायथन मध्ये इनबिल्ट लायब्ररी आहे जी की scikit-learn आहे. मग असं जसं की आपण स्क्रीनवर बघू शकतो की scikit-learn.matrix या लायब्ररी थ्रू आपण क्लासिफिकेशन रिपोर्ट आपण इम्पोर्ट करून घेतो. नंतर ते प्रिंट करायसाठी सिंपल प्रिंट स्टेटमेंटने क्लासिफिकेशन रिपोर्ट इन ब्रॅकेट y ट्रू अँड y प्रेडिक्टेड या थ्रू आपण क्लासिफिकेशन रिपोर्ट प्रिंट करत असतो. हे एक टेबल मॅट्रिक्स फॉर इच क्लास प्रोड्यूस करतो. क्लासिफिकेशन रिपोर्ट हा उपयुक्त असला तरी त्याला काही लिमिटेशन्स आहेत. जसं की इम्बॅलन्स डेटा, म्हणजे जास्त प्रमाणात असलेल्या वर्गावर तो चांगला दिसतो पण मायनॉरिटी क्लासेसवर त्याचा इफेक्ट हा वाईट दिसू शकतो. नो कॉस्ट सेन्सिटिव्हिटी, वेगवेगळ्या चुकांचा खर्च वेगळा असतो पण हा रिपोर्ट तो लक्षात घेत नाही. नॉन इंटरपेरेबिलिटी, म्हणजे जे नॉन आय टी बॅकग्राऊंडचे जे स्टाफ्स आहेत किंवा एम्प्लॉईज आहेत त्यांना या पाठीमागच्या रिकॉल, F1 स्कोर सारख्या कन्सेप्ट समजायला अवघड जातात. अजून थ्रेशोल्ड डिपेंडन्सी, प्रिडिक्शन थ्रेशोल्ड बदलल्यास आउटपुट देखील बदलतात. जे क्लासिफिकेशन रिपोर्ट आहे शेवटला ते बदलतं पण तो क्लासिफिकेशन रिपोर्ट तो दाखवत नाही. नो प्रोबॅबिलिस्टिक इन्साइट, फक्त लास्टला जो पण क्लासमध्ये जे काही डिवायडेड आहे, जे काही रिझल्ट आहे तो लास्ट वन दाखवतो पण कॉन्फिडन्स आपल्याला क्लासिफिकेशन रिपोर्ट दाखवत नाही. क्लासिफिकेशन रिपोर्ट नेहमीच इतर साधनांसोबत वापरायला हवे, जसे की कन्फ्युजन मॅट्रिक्स, ROC, AUC कर्व्स इत्यादी. पण क्लासिफिकेशन रिपोर्ट म्हणजे काय, क्लासिफिकेशन रिपोर्ट का वापरतो आणि ऍक्च्युअल क्लासिफिकेशन रिपोर्टचं मेकॅनिझम अँड क्लासिफिकेशन रिपोर्टच्या ज्या काही लिमिटेशन्स आहेत त्या आपण भेटल्या. तसंच क्लासिफिकेशन रिपोर्ट चा एक समरी पाहूया आपण की क्लासिफिकेशन रिपोर्ट हा मॉडेल मूल्यांकनाचा एक महत्त्वाचा भाग आहे, जे मॉडेल डेटा सेटवर परफॉर्म करून लास्टला आपल्याला आउटपुट देतो.
यात प्रिसिजन, रिकॉल, कोड आणि सपोर्ट दाखवले जाते. अॅक्युरेसी कधी कधी चुकीचा अभ्यास निर्माण करू शकते, जसे की आपण क्लासिफिकेशन रिपोर्ट बॉट या स्लाइड मध्ये आपण बघितलेलं. तसेच रिपोर्ट, त्यामुळे क्लासिफिकेशन रिपोर्ट हा फार उपयोगी ठरतो. हेल्थ केअर, फ्रॉड डिटेक्शन, NLP अँड स्पॅम डिटेक्शन अशा क्षेत्रात क्लासिफिकेशन रिपोर्ट हा खूप महत्वाचा भाग ठरतो. क्लासिफिकेशन रिपोर्टचे हे सगळे काही फायदे जरी असले तरी त्याला मर्यादा आहेत, ज्या की आपण बघितलेल्या आहेत. इंटरपेरेबिलिटी असो, थ्रेशोल्ड डिपेंडन्सी असो, प्रोबॅबिलिस्टिक इनसाइट असो, या सगळ्या गोष्टी लक्षात घेता क्लासिफिकेशन रिपोर्ट हा अत्यंत उपयोगाचा भाग ठरून तो आपल्याला त्याच्या काही मर्यादा सुद्धा आहेत. त्यामुळे क्लासिफिकेशन रिपोर्ट हा यूज करत असताना आपण तो इतर टर्म सोबत किंवा इतर गोष्टींसोबत तो आपण वापरायला हवा, जसे की AOC, ROC, एक्सेट्रा या गोष्टींसोबत जर क्लासिफिकेशन रिपोर्ट आपण वापरला तर ते अत्यंत उपयोगाचे ठरेल. थँक्यू.